आज मकर संक्रांत स्पेशल मध्ये तिळगुळाचे लाडू बनवणार आहे परफेक्ट प्रमाणात. नाही कडक होणार, नाही तुमच्या हाताला लाडू बनवताना चटके बसणार. आणि एक सिक्रेट टिप ही सांगणार आहे, जेणेकरून पहिल्यांदा जरी लाडू बनवत असाल तरी परफेक्ट बनून तयार होईल. खमंग कुरकुरीत तीळ पापडी बघायची असेल किंवा तीळ शेंगदाणा वडी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन बघू शकता. चला तर मग बनवूया तिळगुळाचे खुसखुशीत लाडू. हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. 1 वाटी तीळ घेऊ. वजनी प्रमाणात 150 ग्रॅम तीळ आहे. हे तीळ भाजून घेऊ. तीळ जास्त भाजून घ्यायचे नाही, थोडा कलर बदलला की काढून घ्यायचे. तीळ जास्त भाजले तर लाडू करपट लागतात. तीळ भाजून झाले, साईडला काढून ठेवू. आणि थंड होण्यासाठी असे पसरून घेऊ. आता पॅन मध्ये 1 चमचा तूप घालू. एक वाटी गूळ असा बारीक चिरून घेतला आहे. वजनी प्रमाणात 150 ग्रॅम आहे. तीळ आणि गूळ समप्रमाणात घेतले आहे. तीळ इथे तुम्ही 20 ते 25 ग्रॅम इतपत जास्त घेऊ शकता. 2 चमचा पाणी घालू. गुळाचे मोठे खडे टाकले तर आपल्याला जसा पाक हवा तसा पाक बनेपर्यंत गुळाचा पाक पुढे जातो, त्यामुळे लाडू व्यवस्थित बनले जात नाहीत. लाडूचे मिश्रण सुटे होऊ लागते. असे होऊ नये म्हणून गूळ नेहमी खिसून किंवा बारीक चिरून वापरावा. गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. तो पाक कितपत आणि कसा हवा ते दाखवते. गुळाचा पाक मंद आचेवर आपल्याला बनवून घ्यायचा आहे. एका प्लेटमध्ये पाणी घेऊ. पाकाचे काही थेंब टाकू. पाण्यामध्ये बघा पाक पसरला, म्हणजे अजून थोडा पाक पक्का झाला पाहिजे. थोड्या वेळाने परत बघू. परत पाक चेक करू. हे बघा, असे एका प्लेटमध्ये पाणी घेतले आणि पाकाचे काही थेंब पाण्यात सोडले. पाण्यात याचा असा गोळा तयार झाला की समजा पाक तयार आहे. जास्त मऊ किंवा कडक ही नको, पाक मीडियम हवा. तुम्हाला कळालं असेलच की पाक आपल्याला कितपत हवा. आता यामध्ये मी एक सिक्रेट टाकणार आहे, जेणेकरून लाडू हलके खमंग खुसखुशीत बनतील. 2 चिमूट बेकिंग सोडा. हो, बेकिंग सोडा टाकल्यामुळे लाडू अगदी हलके आणि खुसखुशीत तयार होतात. हे बघा, सोडा घातल्यामुळे पाक पटकन हलका होऊन वर आला. सोडा घालणे ऑप्शनल आहे. सोडा न घालताही लाडू मस्त होतात. आता यामध्ये भाजून साईडला ठेवलेले तीळ घालू. मिक्स करू. पाकामध्ये तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे तुकडे. लाडू खाताना मध्ये शेंगदाणे आले की लाडूची चव आणखीनच वाढते. तीळ शेंगदाणे मिक्स करून झाले, गॅस बंद करू. आता एका ताटाला किंवा पोळपुटावर असे तूप लावून घेऊ. या तूप लावलेल्या पोळपुटावर या चमच्याने तिळगुळाचे मिश्रण असे ठेवू. जेवढ्या आकाराचा लाडू हवा असेल तेवढे मिश्रण असे थोड्या थोड्या अंतरावर ठेवू. असे केल्याने लाडू बनवताना हाताला चटका नाही बसणार. हे बघा, थोडा तुपाचा किंवा तेलाचा हात लावू आणि लाडू बनवू. लाडू सहज बनून तयार होतात. शेप पण बघा, लाडूचा गोल मस्त बनला आहे. हे लाडू महिनाभर आरामात राहतात, खराब होत नाहीत. सगळे असेच लाडू बनवून घेतले. मकर संक्रांत स्पेशल लाडू तयार आहेत आणि मी तर इथे बसून मस्त खाणार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. बाय बाय.